नाशिकच्या पेठ तालुक्यातील पाहुची बारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे। पहिली ते 7वी पर्यंत तब्बल 267 विद्यार्थी जीर्ण हे तडे गेलेल्या वर्गखोल्यांमध्ये जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत। पावसाळ्यात विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत। गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत असल्यानं पालकांची चिंता आणखी वाढली। दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने शाळेची तातडीने पाहणी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। विद्यार्थ्यांसाठी ग्रामस्थांनी तात्पुरत्या घरांमध्ये शिक्षणाची व्यवस्था केली। प्रदीप पाटील ही सगळी परिस्थिती आपल्या समोर आणतायत। प्रदीप, नक्कीच प्रसन्न सर, पेठ तालुक्यातील जी पाहुची बारी हे खेड आहे ते छोटं, व त्या खेड्यात एक प्राथमिक शाळा आहे। तिथे जे आपण बघितली तर ती जी शाळा आहे ती अतिशय त्या शाळेची बिकट अवस्था झालेली आहे। ती जी शाळा आहे तिचे दार असतील, खिडक्या असतील, त्यांना ते खूप मोठ्या प्रमाणात तुटलेले, व जे भिंती असतील त्यांनाही खूप मोठ्या प्रमाणात तडे गेलेले। व महत्वाचे असे की त्या शाळेत पहिली ते 7वी हे वर्ग आहे व 267 विद्यार्थ्यांचा जो जीव आहे हा टांगणीला लागलेला आहे। व इथे हे जे गावकरी आहेत त्यांनी प्रदीप यांच्याशी आपला संपर्क अस्थिर आहे, कारण दूरस्थ भागातून आपल्याला आपले प्रतिनिधी हा व्हिडिओ पाठवत आहेत। धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। पण ही जीर्ण इमारत आणि विद्यार्थ्यांची परिस्थिती आपण लक्षात घेऊ शकतो, आणि शिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्र प्रगतशील आहे, तर आपल्याला ही चित्र बदलावं लागेल।